परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। मावळ तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नवसंजीवनी देणाऱ्या 350 कोटींच्या स्कायवॉक प्रकल्प मंजूर करून आणल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांच्यावर पुष्पवृष्टी करत लोणावळ्यातील नागरिकांकडून उत्साहात स्वागत। राज्यमंत्री रावसाहेब यांचे आश्वासन, लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू करणार। आमदार सुनील शेळकेंच्या जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार आरोपानंतर देखरेख समिती नेमण्याची मंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा। मानसी दांडेकर संचालित परिक्रमा कथ्थक डान्स स्कूल तळेगाव शाखेने दशकपूर्तीचा छोटेखानी कार्यक्रम केला सादर। कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील MTI ज्युनियर कॉलेजच्या अंबिका काळोखेचे एअर रायफलमध्ये यश। कामशेतमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या तिघांना 2.5 लाखांच्या मुद्देमालासह लोणावळा पोलिसांनी केली अटक। राज्यातील दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी पूर्ण, निवडणुकीपूर्वी केंद्राकडून राज्याला मदतीची अपेक्षा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रविवार 17 डिसेंबर रोजी चिंचवडमध्ये 5 जानेवारीचे आयोजन। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या।